कशा पद्धतीने फलंदाजी करतो इम्रान. अब्दुल्लाकडून त्यांच्या इम्रानसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. पाहूया इम्रान या चेंडूवरती षटकार मारतात का. चांगला असा चेंडू होता. इम्रानला थोडासा समजला नव्हता पण थोडस क्षेत्ररक्षण ओझाव करून आपल्याला पाहायला भेटते थोडस गलिच्छ पद्धतीचे आणि त्याने एक धाव घेतली. आता फलंदाजीसाठी आलाय तो मोईस. बघूया मोईस आपल्या संघासाठी कोणत्या पद्धतीने धावा वाढवण्याचा प्रयत्न करतोय मोईस. चालू करून ठेव. कसा चेंडू होता मोईसला पण समजला नाही. थोडस चांगला असा चेंडू होता. स्लोअर गेममुळे त्याला काही थोडासा त्याचा प्रॉब्लेम झालाय त्यामुळे त्याला तो चेंडू समजला नाही. सुंदर अशी गोलंदाजी करतोय सुशांत आपल्या संघासाठी आणि संघाची धावसंख्या आता 12 बिनबाद 12. पाहूया मोईस कशा पद्धतीने आपल्या संघासाठी फटकेबाजी करतोय मोईस. सुशांत पुन्हा एकदा तयार. सुशांत मोईस साठी पुन्हा एकदा लेगच्या दिशेने वाईट टाकलेला चेंडू. थोडस बॉलिंग करताना प्रॉब्लेम होत असल्यासारखं वाटत आहे सुशांतना. पाहूया आता. आणि ह्या एक धावसंख्येनंतर अतिरिक्त धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाल्याची मात्र 13 बिनबाद 13. पुन्हा एकदा सुशांत तयार. पुन्हा एकदा वाईट चेंडू. थोडीशी खराब अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला सुशांत यांच्याकडून. खर तर ओव्हर मैदानामध्ये चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला सुशांतकडून पण आज मात्र थोडीशी खराब अशी गोलंदाजी करतोय तो. त्याने आतापर्यंत ह्या षटकामध्ये 3 वाईट टाकून 3 अतिरिक्त धावा दिलेत त्या बुरंडी बंदरमधल्या या संघाला. बघूया सुशांत पुन्हा एकदा तयार. सुंदर असा यॉर्कर पाहायला मिळाला पुन्हा एकदा. मोईसला काय तो पुन्हा चेंडू समजलेला नाहीये आणि ओव्हरची समाप्ती. ह्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येते मात्र 14 बिनबाद 14. हा काहीच नाही आवाज काहीतरी वेगळा होतो. बघूया शैलेश टाकतो मेसला. ऑफच्या दिशेने फक्त चेंडू आणि 4 धावांसाठी अब्दुल्ला वाट बघतोय षटकारांची. सॉरी इम्रान तुमची अब्दुल्ला वाट बघतोय षटकारांची. त्यांनी प्रत्येक षटकारांसाठी तुम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक ठरवलेलं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पटकवण्याचा प्रयत्न इम्रानचा ऑफच्या दिशेने. आणि या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या झाली ती मात्र 2 चेंडू. या ओव्हरच्या ह्या षटकाची 2 चेंडू झाले. सुशांत शैलेश पुन्हा चांगलासा फटका आणि या चेंडूवर मात्र 4 धावा मिळाले त्या मोईसला.
सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला मोईस कडून, सॉरी इम्रान कडून सुंदर अशी फलंदाजी करतो इम्रान आपल्या संघासाठी. पॉवर प्ले चालू आहे, पॉवर प्लेचा तो चांगल्या पद्धतीने फायदा उठवतो आणि या 4 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 24, बिनबाद 24. दुसऱ्या षटकाचा चौथा चेंडू घेऊन येतो तो चेंडू आपल्या ओरगाव या संघासाठी. बघूया चेंडू, सुंदर असा चेंडू स्लोअर बॉल टाकला होता, तो काय इम्रानला समजला नाही. पाहायला लावलेले बघूया पुन्हा एकदा चेंडू तयार इम्रानसाठी मारण्याचा प्रयत्न याच्या दिशेने. पाहूया आपण 5 फिल्डर आहे त्यामुळे धावा जाण्याचं थोडासा कठीण होता, पण तरी सुद्धा फिल्डरच्या मधून तो चेंडू गेला आणि त्या 4 धावा मिळाले आणि ह्या 4 धाव संख्येनंतर संघाची धावसंख्या झाली होती 28, बिनबाद 28. अजून एक चेंडू बाकी प्रदीप रांगणे आणि तसंच अमित लखंजे यांचा वडापाव आणि भजीपावचा स्टॉल आहे, ट्रॅव्हलिंग जो स्टॉल आहे तो त्यांनी कृपया करून त्याचा आस्वाद घ्यायचा. आणि या धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली होती 29. घेऊन गेला त्यांच्यासाठीच पाहिजे दिलेला आहे नगर चषक 2024 प्रथम पारितोषिक 25,000 व प्रथम चषक श्री प्रदीप आत्मारामजी राणे यांच्याकडून, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 नगर क्रिकेट संघ यांच्याकडून, तसंच द्वितीय चषक कैलासवासी रुक्मिणीबाई पांडुरंग रांगणे यांच्या स्मरणार्थ श्री हेमंत महादेव रंजू यांच्याकडून, तृतीय पारितोषिक रोख रक्कम 5,000 व तृतीय चषक श्री नितेश सुधाकर शिगवण यांच्याकडून, तसंच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व मालिकावीर तसंच प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅच हे दिले श्री राजेंद्र सकाराम कदम यांच्याकडून. तसंच आम्हाला देणगीदारांची आभारी आहे. घेऊन आलो तो आता सुशांत पुण्याला आला तो सुशांत आपल्या संघासाठी त्याने 14 धावा दिल्या होत्या. पाहू आता आपल्या संघासाठी वैयक्तिक त्याचं दुसरं आणि संघाचं तृतीय षटक घेऊन आलो सोडून. पाहूया इम्रान काय करतो, पाहायला संघाकडे उपस्थित केलं या संघाकडे बुरुंडी बंदरमेलला या संघाकडून सुंदरची फलंदाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत त्यांनी 2 ओव्हर्स मध्ये 29 धावाचा डोंगर त्यांनी उभारलेला आहे. अजून त्यांच्याकडे 4 ओव्हर्स आहेत. ह्यात जे स्ट्राईक रेटने ते जर खेळले तर त्यांच्या 90 पर्यंत धावा पोहोचू शकतात. पाहूया कशा प्रकारे इम्रान आपल्या संघाला पुढे पोहोचवतो. बघूया पुन्हा एकदा सुशांत तयार इम्रानसाठी. सुंदर असा फटका, लेगच्या दिशेने गेलेला चेंडू आणि 6 धावा. अब्दुल्ला कडून त्यांचं 100 रुपयाचं पारितोषिक त्याने पटकावलं इम्रानने. अब्दुल्ला यांनी प्रत्येक शिष्यांसाठी इम्रान यांना 100 रुपयाचं पारितोषिक लावलंय. आतापर्यंत काही एकच षटकार लावलाय. पहिला नाही नंतरला बोललाय तू.
चेंडू तुषार फक्त 17 धावांची आवश्यकता. पाहूया आज पहिला अर्धशतक लागतंय का. बघूया सुशांत एकदा तयार. बॉलर कोण नितीन ते दुसऱ्या ना तिसरं. आता त्याच्यानंतर कोण आले का टीम. चौथं षटक नितीन भाट. खरंच चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आज इम्रान यांची. बघूया नितीन मिळून झाला आणि मला वाटतं हाही चांगला चेंडू टाकलेला आहे नितीन यांनी. हॅलो 10 शीट कर आपल्या 5 आणि संघाची धाव संख्या होतो ती म्हणजे 46. बिनबाद 43. बिनबाद 43. 4 षटक संपलेले वडगाव संघाचं आणि संघाची धाव संख्या 46. परत खूप चांगल्याच फलंदाजी केलेले बुरंडी मोहल्लाने. सुंदर अशी फलंदाजी इम्रान यांची पाहायला मिळाली. त्यांच्या बॅटमध्ये षटकार चौकार निघाले. खरंच सुंदर, खूप मजा आली पाहायला. बघूया शैलेश 5वें षटक घेऊन आलेत आपल्या वडगाव संघाकडून. ते म्हणजे शैलेश. बघूया आता इम्रान यांना किती रोखतात ते पाहायला मिळेल. आता बघूया शैलेश इम्रान यांना आणि सुंदर असं कसं लेगच्या दिशेने पळून चेंडू. मला वाटतं एक धाव कंप्लीट. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि मला वाटतं एकच धाव त्याला मिळालेला आहे आणि संघाची धाव संख्या झालेली आहे 46. बिनबाद 46. 5वं षटक चालू शैलेश यांचं. बघूया शैलेश मोहित यांना. बघूया काय करतात मोहित आपल्या संघासाठी. आणि मला वाटतं एक क्लिक केलेलं हलकासा आणि मला वाटतं एक धाव कंप्लीट केलेलं. संघाची धाव संख्या होते 48. बिनबाद. बघूया आता स्ट्रायकर आहेत ते आपले इम्रान. तुफानी फलंदाज करतात ते इम्रान. नाव ठेवतात ते मोहित. बघूया शैलेश इम्रान यांना. बघूया आणि सुंदर असा त्रिफळाचित काढलेला 3 गोल झाले ते इम्रान.
सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली ओलगाव संघाकडून आज शैलेश यांची आणि पहिली विकेट गेलेली आहे गोलंदा मोहनला. खरंच मजा आली आज बुरुंडी मोहनला. किती खरंच इंद्रायांचं हार्दिक अभिनंदन. त्यांनी 34 रन्स मारलेले आहेत. खरंच सुंदर अशी त्यांनी बॅटिंग केलेली आहे. तिथे पाहायला मिळाले सिक्सर चौका त्याच्या बॅट बद्दल पाहायला मिळाले. सुमित रांगले त्याने इथे पॅरी मध्ये यायचं. मुस्ताकीर आता नवीन फलंदाज झालेले आहेत बुरुंडी मोहल्ला कडून. मुस्ताकीर बघूया आपल्या संघासाठी किती. सुमित रांगले यायचे पॅरी मध्ये. बघूया शैलेश मुस्ताकीर यांना बघूया काय करतात ते आता. मुस्ताकीर आणि मला वाटतं चेंडू क्लिक बरोबर पकडलेला राहतो आणि मला वाटतं त्यांना संघाची धाव संख्या होते 48. 1-48. खरं ती ओव्हर चांगली पाहायला पाहिजे. शैलेश एकदा संघाकडून चांगली चांगली ओव्हर टाकलेली गोलंदाजी. सुंदरशी त्यांची गोलंदाजी. शैलेश खूप प्रयत्न करतात ते धावा थोडा कमी होतील. बघूया मुस्ताकीर शैलेश मुस्ताकीरला सुंदर असा लेगच्या दिशेने फटका टोलवलेला आणि मला वाटतं एक धाव कंप्लीट. बघूया दुसऱ्या स्टॉप केलेलं आणि एकच धावा सुंदरशी त्यांची क्षेत्ररक्षण पाहायला मला उलगा संघाकडून आणि संघाची धाव संख्या होती ती म्हणजे 1-49. त्यातून सतत चालू उलगाव संघाचं. बघूया शैलेश सुंदर अशी गोलंदाजी करतात ते म्हणजे शैलेश आपल्या उलगाव संघाकडून खूपच छान त्यांनी गोलंदाजी पाहायला लागल्यात. बघूया मुस्ताकीरांचा हवेत चेंडू टोलवलेला मला वाटतं. बघूया काय होतं ते आणि थोडीशी मिसफील्ड पाहायला लागली त्यास चुकलेलं आणि मला वाटतं त्याला समाधान मानावं लागलेलं मुस्ताकीर यांना आणि संघाची धाव संख्या होती म्हणजे 51. खरंच मध्ये आता दुसऱ्या पहिल्यापासून आपल्या इंद्राने चांगली फलंदाजी केली. स्कोर चांगला येणार होता रन रेट परंतु आता 5व्या ओव्हरला थोडासा स्कोर कमी आला. शैलेशाने चांगली ओव्हर टाकली ओलगाव संघाकडून. सुंदर सिंगची गोलंदाजी पाहायला मिळाली. शैलेशांची 5 रन साठी दिलेला शैलेशाने खरंच कमी केली त्याला चांगली पडली. मोईस 10 बॉल 11 कंटिन्यू केलं पाहिजे. मोईस बघूया 51. 5 ओव्हर 51 1 बाद. बुरुंडी मोहल्ला या संघाची धाव संख्या 51. मुस्तकीम आलेले होता. मुस्तकीम बघूया आता संघासाठी आपल्या काय करतात ते. शेवटचं आणि वैयक्तिक षटक होतात ते म्हणजे प्रवीण ओळगाव संघाकडून. बघूया आपल्या संघाकडे काय करतात ते. प्रवीण मोईजांना मुस्तकीमांना बघूया लेगच्या दिशेने ठेवला चेंडू मला वाटतं चौकार मारवला. सुंदर असा ग्राउंड शॉट मारवला होता पाहायला मिळाला. मुस्तकीमांचा बॅटमधून निवडला चौकार. चांगली फलंदाजी आज पाहायला मिळाली बुरुंडी मोहल्ला कडून आणि संघाची धाव संख्या होती ती म्हणजे 55. सुंदर असं त्यांचं धावांचं डोंगर हलवून होतात ते पुढे. बघूया शेवटचं चालू आहे. प्रवीण आपल्या उलट्या संघाकडून शरीर गुलाल होते गोलंदाजी. बघूया थोडा उन्हाचा पारा पण पडलेला आहे. बघूया त्यांची किती बॅट तलप होती. बघूया मुस्ताकीम ऑफच्या दिशेने चेंडू मारलेला आणि मला वाटतं की ड्रॉप झालेले. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्याचा प्रयत्न वाटतं दुसरा धावी त्यांनी कंप्लीट केलेली आहे आजूबाजूने. बघूया आणि संघाची धाव संख्या होती 57. 1 बाद 57. शेवटी षटक चालू आहे ओलगाव संघात. बघूया मुस्तकीम स्ट्रायकर असते. मुस्तफी नॉन स्ट्रायकर मोईज. बघूया बुरुंडी मोहल्ला कडून की त्यांचं योगदान लागते मुस्तफी बघूया संघासाठी
आणि मला वाटतं हा वाईट चेंडू मिळाला, एक धावा मिळालेला आहे त्यांना आणि संघाची धावसंख्या होते 58, एक बाद 58. बघूया प्रवीण मुस्तकीम यांना आणि मला वाटतं हाही चेंडू बघूया पंच आता काय निर्णय देत आहेत. नो बॉल फ्रीट मिळालेली आहे बुरुंडी मोहल्लाला. थोडीशी खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळाली प्रवीण यांची. बघूया प्रवीण मुस्तकीम यांना बघूया काय करतात. सुंदरच्या दिशेने टवलेला चेंडू गॅपच्या दिशेने, मला वाटतं हा चौकार. सुंदर असा फटका, बॅट तळेपुढे, उन्हाचा पारा चढलेला आहे 47 डिग्री. बघूया बॅट तापलेली आहे त्यांची आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 63, एक बाद 63. सुंदर अशी फलंदाजी मुस्तकीम यांची. थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली प्रवीण यांची ओळगाव संघाकडून. बघूया आता काय करतात ते मुस्तकीम. 3 बॉल झालेले आहेत. प्रवीण शेवटचं षटक चालू आहे ओलगाव संघाचं. बघूया प्रवीण मुस्तकीम यांना, बघूया काय करतात मुस्तकीम. आणि मला वाटतं हा लेगच्या दिशेने एक धाव कंप्लीट. बघूया आता पंच काय देतात ते. एक धाव त्यांनी कंप्लीट केलेली आहे. बघूया आता पंच काय निर्णय देतील ते. एक धाव कंप्लीट. संघाची धावसंख्या होत होती म्हणजे 64, एक बाद 64. बघूया प्रवीण मोहिजांना सुंदर अशा लेगच्या दिशेने फटकावलेला चेंडू, मला वाटतं एक धाव कंप्लीट. सुंदर सत्रसंख्या पाहायला मिळत आहे ओळगाव संघाकडून आणि एकच धाव त्यांना मिळालेली कंप्लीट केलेली आहे. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या होती म्हणजे 65, एक बाद 65. चांगला असं धावांचा डोंगर त्याने उभा केलेला आहे बुरुंडी मोहल्लाकडून. चांगली फलंदाजी पाहायला मिळालेली इम्रान यांच्याकडून. बघूया सुंदर असा हवेत चेंडू टोलवलेला आहे आणि मला वाटतं क्या ड्रॉप केलेला आहे. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे मोहिजांनी आणि 2 धावा कंप्लीट. संघाची धावसंख्या होते टोटल 67. चांगला धावांचा डोंगर तो उभा केलेला आहे आपल्या बुरुंडीची पाहायला मिळाली. 1,00,000 प्रेक्षक, उन्हाचा पारा 48 डिग्री. बघूया ओळगाव संघाला जिंकण्यासाठी 68 धावांची जरूरत आहे. बघूया आता काय करतात ते. इम्रानने 18 बॉलला 35 धावा केलेल्या आहेत. मुस्तकीम 8 बॉल 13 आणि मोईजने 11 बॉलला 12 नाबाद. शैलेश बघूया आता ओळगाव संघाला जिंकण्यासाठी 67 धावांची आवश्यकता. आलेल्या सर्व संघांचे हार्दिक हार्दिक स्वागत TNCC क्रिकेट संघातर्फे. दुसरी मॅच चालू आहे सन 2024 यूट्यूब लाईव्ह TNCC क्रिकेट क्लब तोरलाकोंड बुरुंडी. तो काय बोलतो बघ समोर, काय ते बॉल मागतोय. बॉल पाहिजे. पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करावा. खरंच बुरुंडी मोहल्लाची आज फलंदाजी चांगली पाहायला मिळाली इथे आपल्याला दाडशेत ग्राउंडमध्ये.
आणि ओळगाव संघाला जिंकण्यासाठी त्याने मोठं आव्हान उभं केलेलं आहे. टार्गेट 67. बघूया आता काय करतात ते, किती यशस्वी पडतात ते. बघूया काय होते. खूप मजा येईल बघायला मॅच. फलंदाजीसाठी लवकरात लवकर यायचं आहे ओलगाव संघाने. 2 आपले बॅट्समॅन पाठवायचे आहेत जेणेकरून पुढचे आपले सामने लवकरात लवकर खेळवायचे आहेत. चांगला मोठा धावांचा डोंगर आता उभा केलेला आहे बोरुंडे मोहल्लाने. आलेल्या सर्व संघांचं TNCC क्रिकेट क्लब थोरलाकोन बोरुंडी तर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. ओळगाव संघाचे ओपनर बॅट्समन दोन्ही उतरले ओमकार आणि राहुल. बघूया आपल्या संघासाठी किती योगदान त्यांचं मिळतंय आज या थोरलाकडमध्ये. बघूया धावांचं खूप मोठं आव्हान आहे त्यांच्या समोर आणि बघूया किती ते पाठलाग करतात आणि विजय होतात. ह्याकडे खूप मजा येणार आहे बघायला. बघूया आणि मानाची ट्रॉफी कोण घेऊन जाणार 10 तारखेला. खूप मजा येणार आहे बघायला. त्यासाठी आपल्याला 3 दिवस खेळायला लागणार आहे. खूप मेहनत करायची आहे. बघूया कोण बाजी मारतोय, कोण मानाचा मानकरी ठरतोय. बघूया. ठीक आहे. स्ट्रायकर आहेत ते ओमकार. आपल्या ओलगाव संघाकडून नॉन स्ट्रायकर आहेत ते राहुल. बघूया खूप धावांचा मोठं डोंगर आहे त्यांना पार पाडायचं आहे. कसे खेळतात. माहित पहिला चेंडू त्यांचा माहित ओमकार यांना. बघूया सुंदर असा लेक्चर ठेवलेला चेंडू. मला वाटतं हा सुंदर चित्रक्षण पाहायला मिळालं आणि 1 धाव कंप्लीट ओलगाव संघाकडून. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 1 बिनबाद. पहिले षटक चालू आहे. माहित त्यांचं. बघूया आणि मला वाटतं राहुलला चेंडू समजलेला नाही. चांगले असे विकेट गेले. विकेट पहिलेच विकेट गेलेले आहे ते बाद झालेले आहेत ते. 1 बाद. आता गेलेले आहे नरेश. बघूया खूप धावांचं मोठं डोंगर आहे. ते डोंगर कसं पार पाडायचं आहे आणि कसं पुढे न्यायचं आहे. टार्गेट खूप जबाबदारी मोठी असते. बघूया आता नरेश आलेला आहे ओळगाव संघाकडून. बघूया आता काय करतो, किती फलंदाजी करतो, त्याची बॅट किती ते तळपते. बघूया नरेशची. स्ट्रायकर आहेत ते नरेश. गोलंदाज आहेत ते माहित. बघूया माहित नरेशांना. बघूया नरेशाने हवेत चेंडू मारलेला आहे. हलकासा क्लिक केलेला आहे आणि मला वाटतं तिथे क्या ड्रॉप झालेले आहे. क्या ड्रॉप झालेले आहे. गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं इथे आणि यांना जीवदान मिळाले आहे नरेशांना खरंच. आणि संघाची धावसंख्या ओळगाव संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 2. 1 बाद 2. बघूया माहित ओमकार यांना लेगच्या दिशेने टळलेला चेंडूने. मला वाटतं विकेट झालेले बाद झालेले आहेत ते. त्यांना कॉल बरोबर मिळाला असेल असं मला वाटतंय.
परंतु त्यांचा बॅटलग आहे आज ओमकार यांचं. चांगले खेळले असतात ते संघासाठी आपल्या. खूप धावांचा डोंगर मोठा होता. खरं जिम्मेदारी होती पण ठीक आहे. विकेट गेलेले आहे. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 2 मोहित पहिलेच बोलून दे चालत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला भेटते ती आपल्याला बंदरमोला या संघाकडून. सुंदर असा कट अँड बोल्डचा चान्स होता आणि आउट. सुंदर असा रनआउट पाहायला सुद्धा आपल्याला भेटला आहे. कॅमेरामॅन कृपया करून प्लीज स्लो मोशन मध्ये रिप्लाय थोडासा दाखवा. सुंदर असा रनआउट आपल्याला पाहायला भेटला. एकदम धन्यवाद. तेहतीस चेंडूमध्ये 66 धावांची आवश्यकता. सॉरी 32 चेंडूमध्ये 66 धावांची आवश्यकता. जवळजवळ 12 ते 13 धावांचा रन रेट आहे तो ओळगाव या संघाला. पण त्यांनी आतापर्यंत 2 विकेट टाकलेल्या आहेत. सुंदर असा मारलेला शॉट. झेलबाद झालाय तो. झेलबाद झालाय तो. आशिष सॉरी निखिल नितीन सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला बुरुंडी बंदरमोल्ला या संघाकडून. ओळगाव या संघाच्या 5 चेंडूमध्ये 2 धावा आणि 3 विकेट्स गेलेत त्या ओळगाव या संघाच्या. सॉरी 4 विकेट गेलेत. 1 ओव्हर झाली कंप्लीट आणि 4 विकेट आणि 2 धावा. बघूया आता स्ट्राइक वरती गेला तो नरेश. बॉलर नेम माज. आता आलाय मात्र आपल्या संघासाठी माज. बघूया आपल्या कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. स्ट्राइक करते आहे तो मात्र नितीन. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला बुरुंडी बंदरमोल्ला या संघाकडून. पंचांच्या रूपामध्ये आपल्याला लाभले ते सुचित रांगले आणि सागर निमरे. उत्कृष्ट अशी त्यांची पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी अशी नो बॉल पंचाने दिलेला हा नो बॉल आणि हा फ्री. पाहूया कशा पद्धतीने अमर याचा फायदा उचलतोय. थोडीशी मलिंगा स्टाईलने बॉलिंग करतोय तो माज. बघूया आपल्या संघासाठी पुन्हा एकदा माज तयार. फुल टॉस चेंडू. पॉवर प्ले चालू असताना थोडासा त्याला चान्स होता की त्या पॉवर प्लेच्या या फ्री हिट वरती 6 धावा घेण्याचा. पण त्या चेंडूवरती सुद्धा तो धाव घेऊ नाही शकलाय. 1च धाव घेतले. बघूया माज पुन्हा तयार. पुन्हा एकदा वाईड चेंडू आणि या अतिरिक्त धावसंख्येनंतर संघाची ओळगाव या संघाची धावसंख्या होते 6. माज पाहूया पुन्हा माज टाकतोय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय माज. खरंच हा खूप छोटा खेळाडू दिसतोय आपल्याला पण सुंदर अशी गोलंदाजी करतोय माज आपल्या संघासाठी बुरुंडी मोल्ला या संघासाठी. पुन्हा एकदा माज. पुन्हा एकदा वाईट
या अतिरिक्त धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 7. 4-7. लेग बाईजच्या इशाऱ्याने अंपायर कडून 1 धाव मिळाली ती. नितीन बघूया पुन्हा एकदा माज तयार. खरंच खूप छोटा खेळाडू आहे. माज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा गलीच्या दिशेने गेलेला बॅक साईडला चेंडू आणि 1 धाव. आणि या 1 धाव संख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 9. 2 षटकं समाप्त झालेली आहेत. त्यामध्ये ओळगाव या संघाची धावसंख्या आहे 9. 4 बाद. अजून 4 षटकं बाकी आहेत. ओळगाव या संघाला 24 चेंडूमध्ये 59 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 59 धावा. जवळजवळ प्रत्येक ओव्हरला 15-15 धावा त्यांना करायचे आहेत ओळगाव या संघाला. आणि होऊ शकतात कारण की या आताचे जे मैदान आहे या मैदानामध्ये 15-15, 20-20 धावा एका ओव्हरला निघू शकतात. बघूया आता पुन्हा आलाय कोण? नईफ. बघूया नईफ आपल्या संघाचा कर्णधार. बघूया कशा पद्धतीने आपल्या संघासाठी गोलंदाजी करतो नईफ. फुल टॉस असा चेंडू होता नईफचा आणि पंचांकडून आलेला निर्णय हा वाईड. आणि ह्या अतिरिक्त धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती मात्र 10. बघूया नईफ कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. सुंदर असा फटका आणि 4 धावा. सुंदर अशी फलंदाजी करतोय नितीन आपल्या संघासाठी. 15-15 धावा या एक ओव्हरमध्ये काढायचे आहेत आणि 15 धावा 20-20 धावा सुद्धा होऊ शकतात एका ओव्हरमध्ये. ओळगाव या संघाला आव्हान आहे की एका ओव्हरमध्ये 15-15 धावा काढायचे आहेत. पाहूया कशा पद्धतीने अमर आणि नितीन हे दोघेजण आपल्या संघाला पुढे घेऊन जात आहेत. बघूया एकदा कॅप्टन पुन्हा तयार. नईफ आपल्या संघासाठी गोलंदाजी करतो. नईफ सुंदर अशी गोलंदाजी नईफ कडून पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला भेटतोय. नईफ पहिला चेंडू वाईड, त्यानंतरला चौकार, त्यानंतरला 1 धाव. पण सुंदर अशी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय नईफ आपल्याला. आता आलाय मात्र नितीन. बघूया नितीन कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. नईफ फटकवण्याचा प्रयत्न आणि बॅक साईडला गेलेला चेंडू डिक्लेअरच्या रूपाने 1 धाव. आणि या 1 धाव संख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 16. 4 बाद 16. बघूया पुन्हा एकदा नईफ तयार. पुन्हा नितीन. बघूया नितीन कशा पद्धतीने आता टोलेबाजी करतोय. फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न, स्लोअर गेन, पण ती गेले ती आता बॅक साईडला. पुन्हा एकदा वाईट. स्लो चेंडू होता आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, पण ठीक आहे, काय हरकत नाही. आता बघूया पुन्हा एकदा नईफ तयार. हा मारलेला सुंदर असा शॉट. सुंदर अशी कॅच घेतले. मगाशी सुंदर अशी गोलंदाजी केली होती माजने आणि आता माजने सुंदर अशी कॅच घेतले. सुंदर असा गोलंदाज, सुंदर असा क्षेत्ररक्षक
ठरलाय तो मा सुंदर सुंदर एकदम एकदम छोटा खेळाडू होतो पण सुंदर असं त्याच्याकडनं क्षेत्ररक्षकाने आपल्याला ओव्हर पण बघायला भेटले मगाशी. कडक कॅच एकदम बघण्यासारखी कॅच आम्ही स्लो मोशन मध्ये अजूनपर्यंत बघतोय. मस्त कॅच. पुन्हा एकदा आणि फटकवलेला चेंडू. 4 धावा 4 धावा आणि या धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली 21. शैलेशच्या बॅट मधून आलेल्या पहिल्याच चेंडूवरती शैलेशने मारलेला हा चौकार. सुंदर असा खणखणीत चौकार. बघूया आता पुन्हा कॅप्टन नईफ तयार बॉलिंग करण्यासाठी. थोडस हे त्यांचं षटक महागडं चाललंय. बघूया पुन्हा एकदा नईफ वाईड. नईफ पुन्हा एकदा वाईडच्या रूपाने नईफनी 1 धाव दिली ती ओळगाव संघाला. अजून फटकवण्याचा प्रयत्न. 1 धाव आणि ह्या 1 धाव संख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 23. पण अजून 3 ओव्हर बाकी आहेत आणि 3 ओव्हर मध्ये 15 धावा प्रत्येक ओव्हर मध्ये मारायचे आहेत. आणि ह्या मागच्या ओव्हर मध्ये जसं बोललो होतो त्या हिशोबाने 15 रन्स मारायचे त्या हिशोबाने 14 धावा आलेले आहेत आणि अजून 15 धावा त्यांना 15 अशा 3 षटकं त्यांना काढायचे आहेत. कोण हा दादा बोल ना. 23 संघाची धावसंख्या होती ते म्हणजे 23. 5 बाद. माहीत. हॅलो. त्यानंतरला पुढचं षटक टाकण्यासाठी आलाय तो गोलंदाज माहीर. बघूया माहीर आपल्या संघासाठी फटकवला हा पुन्हा एकदा. सुंदर असा फटका. खरंच आला आता तो फलंदाज शैलेश. तो सगळं आता गेम करून जाणार असं वाटतंय. सुंदर असा फटका मारला शैलेशनी आणि या षटकारामध्ये थोडासा ओळगाव हा संघ गेम मध्ये आल्यासारखं थोडंसं वाटतंय. कारण की प्रत्येक ओव्हर मध्ये 6 चेंडूमध्ये 15 धावा. प्रत्येक ओव्हरच्या 3 ओव्हर बाकी आहेत. प्रत्येक ओव्हर मध्ये 15 धावा करायच्या आहेत त्या ओळगाव या संघाला. बघूया शैलेश देवदूतासारखा आलाय का आपल्या संघासाठी. 3 चेंडू 11 खेळतोय. पुन्हा एकदा फटकवण्याचा त्याचा प्रयत्न पण थोडस कुठेतरी त्याचा फटका तो चुकलाय. बघूया पुन्हा एकदा माहीर. सुंदर अशी गोलंदाजी कमबॅक करताना पाहायला भेटतो आपल्याला माहीर. बघूया पुन्हा एकदा माहीरने गोलंदाजी आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. माहीरनी चांगलाच कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार घेतला होता त्यानंतरला मात्र बॅट्समनने स्वतः अशीच खेळाडू अशीच पाहिजे की बॅट्समनने सांगायला पाहिजे की बाबा कुठल्या गोष्टी असतील तोच खेळाडू. खरं तर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटली माहीर कडून. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर पुढचे 5 बॉल त्याने एकदम निर्धाव काढलेत. आपल्या संघासाठी सुंदर अशी गोलंदाजी केली कारण की कॅप्टनच्या नईफच्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या.
कॅप्टनच्या नईबच्या ओव्हरला 14 धावा आल्या होत्या. त्यानंतरला त्याने चांगलासा गोलंदाजी केले. पहिला षटकार खाऊन पण त्याने माहीर नाही 6 धावा देऊन नंतर पण 5 चेंडू सुंदर अशी गोलंदाजी केली. सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला भेटतं आपल्याला कॅप्टन कडून. गोलंदाजी करतोय आता मात्र इम्रान. सुंदर अशी फलंदाजी केली होती इम्रानने. पाहूया मारण्याचा प्रयत्न आवश्यकता. सुंदर असा कटर बॉलिंग करतोय तो इम्रान. खरंच खूप भरपूर दिवसानंतर आज फरमानची आठवण आली. सुंदर अशी गोलंदाजी करतोय इम्रान. खर तर त्यांनी फलंदाजी पण चांगली केली आपल्या संघासाठी. बघूया पुन्हा एकदा शैलेशला मारण्याचा प्रयत्न पण रनआउट झालाय तो मात्र शैलेश. आता चाललाय प्रेम. बघूया आपल्या संघासाठी किती करतोय प्रेम. वाईट बॉल आणि ह्या वाईटच्या नंतर संघाची धावसंख्या झाली ती 38. माज बघूया आपल्या संघासाठी सुंदर असा फटका मारलाय तो प्रेमले. षटकार आजच्या दिवसातला लेफ्ट हँडरचा रिंकू सिंग सारखा षटकार पाहायला भेटलाय. सुंदर असा षटकार. सॉरी नितीनच्या बॅट मधून निघालेला हा एकदा सुंदर असा रिंकू सिंग सारखा षटकार लेफ्ट हँड बॅट्समनने आजच्या दिवसातला हा पहिला षटकार मिळालेला. पुन्हा एकदा समोर 4 धावांसाठी. ही जर फलंदाजी आधी नितीन याच्याकडून झाली असती तर कदाचित संघ आता तुमचा विजयाच्या वाटचालीकडे असता. पण थोडस तुमचं जे आहे ते कॅल्क्युलेशन थोडस होतं ते चुकलंय. त्यामुळे थोडस पुन्हा बघूया माज नितीनसाठी. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलाय. 2 धावा आणि रनआउट झाला तो प्रेम. शेवटचा चेंडू बाकी. देव बलवत्तर शेवटचा चेंडू बाकी. देव बलवत्तर तर 1 बॉल 20 धावा होऊ शकतात. बाकी काहीच नाही. बघूया नितीन पुन्हा एकदा टाकतो तो मात्र माज. बघूया माज लेगच्या दिशेने आणि पंचान करून राहतो वाईट. असेच जर 20 वाईट पडले तरच वैभव संघ जिंकू शकतो. नाहीतर काहीच होऊ नाही शकत. बघूया माज सुंदर गोलंदाजी करतो. सुंदर असा फटका कॅच 1 हँड कॅच. सुंदर असा झेल पाहायला भेटलाय. मॅक्सिमम कॅच
या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो आपल्या संघासाठी गोलंदाजी करून आणि फलंदाजी करून इम्रान. तरी इम्रानला मॅन ऑफ द मॅच देतील TNCC चे कोच आणि अध्यक्ष. बुरुंडी मोल्ला त्यानंतरला गवे या दोन संघांमध्ये आता सेकंड राऊंड होईल थोड्याच वेळात. तरी कृपया करून कोणी खेळाडू दोन्ही कॅप्टनना माझी विनंती आहे कुठेही बाहेर वगैरे जाऊ नका. थोड्याच वेळात आता आपण सेकंड राऊंड खेळायचं आहे. बुरुंडी मोल्ला बुरुंडी बंदर मोल्ला तसंच हे कशाला तसंच TNCC जे आम्ही जे 2024चे जे चषक ठेवलंय हेच पहिलेच वर्ष होतं यूट्यूब लाईव्ह. त्यासाठी आम्ही जे पारितोषिक ठेवले होते त्यामध्ये आम्हाला थोडंसं सहकार्य लाख मोलाचं आम्हाला सहकार्य मिळालं. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 25,000 व प्रथम चषक श्री प्रदीप आत्माराम राणे यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 तेलेश्वरनगर क्रिकेट संघ यांच्याकडून. द्वितीय चषक कैलासवासी रुक्मिणीबाई पांडुरंग